हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत पावसाआधी आपली काही कामं राहिलेली असतात तर ती पटापट आपण करण्याच्या मागे असतो. ती कशी करावी पटापट त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मला लागणाऱ्या नेहमीच्या डाळी मी भरून ठेवलेल्या आहेत, पण मी जास्त प्रमाणात भरत नाही. आता वर्षभराच्या जशा लागतात जशा संपतात तशा भरते. पण त्या कशा भरायच्या चांगल्या टिकाव्यात म्हणून काय करायचं ते आता आपण बघूया. सगळ्याच प्रकारच्या डाळी काय आपल्या समान संपत नाही, त्याच्यामुळे कधी या तर कधी त्या अशा भराव्या लागतात. पण त्या भरण्याआधी काय करायचं ते बघूया. डाळी कशा टिकवाव्यात, शिवाय आता पावसाळा आलेला आहे तर त्यासाठी आपण कशा टिकवायच्या ते बघायचं आहे. मूग डाळीपासूनच सुरुवात करते. मूग डाळ सगळ्यात लवकर खराब होते तर त्याच्यासाठी ना आपलं खाद्यतेल घ्यायचं. तर इथे मी माझं शेंगदाणा तेल आहे नेहमीचं, तर ते घेतलेलं आहे कच्च्या घाण्याचं. तर तेच मी लावते. अगदी 2 चमचे लागणार आहे या 2 किलो डाळीला. तर पहा अगदी 2 चमचे मी घेतलेलं आहे. वाटीमध्ये आधी काढून घेतलेलं आहे आणि चांगलं असं चोळून घ्यायचं आहे. अजिबात ही डाळ खराब होत नाही, तुम्ही किती महिने पण ठेवा. तर मला साधारण आता ही 2 महिन्याच्या आसपास पुरेल किंवा त्यापेक्षा पण कधी कधी कमी किंवा जास्त पण पुरते. तर ही 2 किलो डाळ मी भरून ठेवते. तर त्याच्या आधी आपला डब्बा आहे ना तो पूर्ण साफ करून घ्यायचा. ज्या ज्या डाळी थोड्याफार प्रमाणात उरल्या असेल त्या सगळ्या एकत्र करायच्या, म्हणजे त्यांचे डोसे वगैरे आपल्याला करता येतात किंवा मग डाळ खिचडी वगैरे करता येते. तर पहा आता ही मसुराची डाळ आहे, ही पण मी भरलेली आहे. आता अशा मी 2-3 भरलेल्या आहेत. तर ती पण त्याचप्रमाणे तेल लावून ठेवलेली आहे. काही डाळींना जर आपल्याला तेल लावायचं नसेल किंवा लावायचं पण नसतं तेल तर त्या कशा भरायच्या ते सुद्धा मी पुढे दाखवते. तर या 2 प्रकारच्या डाळी मी दाखवलेल्या आहेत. तूर डाळ पण मी याच प्रकारे भरलेली आहे. तर पहा असं हे 4-5 प्रकारच्या डाळी भरलेल्या आहेत. तर इथे मी ही उडदाची डाळ दाखवते. याला मी तेल लावून नाही ठेवत, याच्यात खडे मीठ टाकलेलं आहे. आणि बाकी दुसरी ही डाळ आहे चण्याची. तर चण्याच्या डाळीत पण मी खडे मीठ टाकलेलं आहे. तर खडे मीठ टाकलं ना तरी छान राहतं, फक्त एअरटाईट बरण्या किंवा डबे वापरायचे आहेत. तर शक्यतो काचेच्या वापरा. इथे मी याच्या टप्परवेअरच्या घेतलेल्या आहेत, पण मी यानंतर बदलणार आहे. मध्ये माझ्या मनगटाचा त्रास होता त्याच्यामुळे मी या हलक्या बरण्या घेतलेल्या आहेत, पण आता या मी बदलणार आहेत थोडे दिवसांनी. तर शक्यतो तुम्ही काचेच्याच बरण्या घ्या हे साठवणुकीचं जे काय असेल ते भरण्यासाठी. आणि कडधान्य मी 2-3 प्रकारची जास्त प्रमाणात भरते, ते स्टीलच्या डब्यात भरून ठेवलेली आहेत. आणि बाकीची लागणारी कडधान्य अशी ह्या छोट्या बरण्यांमध्ये मी भरून ठेवलेली आहेत, जे की नेहमी मला लागतात. तर अशा प्रकारे कडधान्य डाळी भरून ठेवायच्या आहेत. आवडलं तर नक्की तुम्ही पण फॉलो करा. दिवाळीला जशी साफसफाई करावी लागते ना तशी थोडी पावसाच्या आधी पण करायची. मेन म्हणजे धुळीची. तर धूळ पहा इथे कपाटावर वगैरे खूप बसलेली असते. वरच्या भागातली धूळ आपल्याला नेहमी साफ करणं शक्य नसतं. जिथपर्यंत हात पोचतो तेवढी आपण धूळ साफ करतो. तर इथे व्हॅक्यूम क्लिनरचा उपयोग करून आपण अशी फटाफट, आता मला घाई आहे, पाऊस सुरू होणार आहे. यावर्षी लेट झाला आहे पाऊस, परंतु कामं पण तशीच रखडलेली होती. तर मी हे खूप शेवटी आत्ताच गेल्या आठवड्यात घेतलेलं काम करायला आणि व्हॅक्यूम क्लिनरचा उपयोग केला आणि छान अगदी माझं पटकन काम झालेलं आहे. अंगावर धूळ न उडता व्हॅक्यूम क्लिनरने काम पटकन होतं, हे त्याचं विशेष आहे. पावसाआधी ही धूळ का साफ करायची, तर पाऊस एकदा पडला ना का खूप मॉइश्चर येते आणि मग ही धूळ साफ करायला जड जातं आणि तिथेच चिकटून राहते. भिंतीचा कलर डल होतो. त्याच्यामुळे ना नेहमी पाऊस सुरू होण्याच्या आधी जस्ट ही धूळ साफ करायची. अगदी खूप आधी पण आपण केली तरी सारखी धूळ पडत राहते. तर जस्ट सुरू होण्याच्या आधी एकदा हात असा फिरवला ना का भिंती किंवा फर्निचर आपलं जे वरती जास्त धूळ असते ते अगदी साफ होऊन जातं आणि पावसाळ्यात डल होऊन नाही जात. पावसाळ्यात पण आपण साफ करायचं. त्याच्यानंतर हे ट्रॅक्स, स्लायडिंग विंडोचे हे ट्रॅक साफ करणं कठीणच जातं. हाताने करत बसलं का धूळ खूप उडते. तर आपण काय करायचं, असं एक छोटं ब्रश घ्यायचं आणि त्याने ना ही धूळ आधी अशी हलवायची, म्हणजे खूप अशी ती उडत नाही. आणि मग त्याच्यानंतर आपण व्हॅक्यूम क्लिनर घ्यायचा आणि ती धूळ साफ करायची. अगदी पटकन हे काम होऊन जातं. अगदी 2-3 मिनटातच तुम्ही ही अख्खा एक ट्रॅक साफ करू शकता. तसंच मी केलेलं आहे. आधी ब्रशने थोडंसं चिकटलेली असते काही वेळा धूळ, तर ती साफ करायची किंवा काही त्याच्यात कचरा अडकलेला असतो तो सुद्धा पटकन साफ होतो. आता आमचे हे जे ट्रॅक आहेत ते खूप नॅरो आहेत, तर ते साफ करायला खूप कठीण जातं. तर त्याच्यासाठी मी ते ब्रशची आयडिया वापरते आणि नंतर मग व्हॅक्यूम क्लिनर असा फिरवायचा. अगदी 2-3 मिनटातच पहा एका पूर्ण खिडकीचे ट्रॅक्स, अगदी चॅनल्स सोपे आणि सहज पद्धतीने स्वच्छ झालेले आहेत. घराचं छत आणि पंखा साफ करणं फार महत्त्वाचं असतं. ॲक्च्युली ही क्लिप आधीची आहे, जरा क्लिप मागे पुढे झालेली आहे. तर आधी मी रूफ साफ केलेलं आहे, म्हणजे वरचं छत आणि पंखा, आणि त्याच्यानंतर मी भिंती साफ करायला घेतलेल्या. तर ते पण फार महत्त्वाचं आहे, कारण हीच धूळ असते ती सगळीकडे स्प्रेड होत असते, जी पंख्यावर असते ती आणि छतावर असते ती. त्याच्यामुळे आधी ती आपण साफ करायची आणि मग भिंती साफ करून घ्यायच्या. तर हे पहा, हे मी मॅन्युअलीच करते, कारण छत
मला व्हॅक्यूम क्लीनरने जमत नाही, तर याने अगदी पटकन साफ होतं. फक्त आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागते, थोडासा वेळ याच्यात जातो. तर हे मी गेलं 5-6 वर्षापासून वापरते आहे मायक्रोफायबरचा हा रॉड. तर त्याने अगदी क्लीन होऊन जातो. तुम्ही भिंतीसुद्धा त्याने साफ करू शकता जर व्हॅक्यूम क्लीनर नसेल तर. त्याच्यानंतर असे अडगळीचे जे भाग असतात ना, तर ते सुद्धा सहज साफ करता येतात का आपल्याला जे कठीण जातात ते याने साफ करायचे. तर हे पहा, इथलं सगळं मी साफ करून घेतलेले, असे कानाकोपरे सगळे मी साफ केलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण मग मायक्रोफायबर किंवा एखाद्या फडक्याने असं सगळं बाकीच्या वस्तू वगैरे साफ करून घेऊ शकतो. तर पावसाळ्याआधी 1 आठवडा आपण असाच काढायचा का सगळी धूळ साफ झाली पाहिजे, का एका आठवड्यात सगळी स्वच्छता होऊन जाते. याच्यासाठी पण तुम्ही व्हॅक्यूम क्लीनर वापरू शकतात. पण प्रत्येक वेळी व्हॅक्यूम क्लीनर वापरण्यापेक्षा थोडंसं आपण हाताने काम केलं ना, तर थोडासा आपला व्यायाम पण होतो आणि आपल्याला पण ते काम मस्त मजेने करायला आवडतं. नुसतंच प्रत्येक गोष्टीला मशीन वापरून पण उपयोग नाही, मॅन्युअली पण काही कामं केली पाहिजेत. आणि काही असे कोपरे असतात का जे हातानेच साफ आपल्याला केले पाहिजे, काही अशा वस्तू असतात का त्या हातानेच साफ केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर वापरण्याची गरज नसते. छोटीशी टिप द्यायची जे की मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दिली आहे, पण ती सगळ्यांना मिळाली नाही. गेल्या महिन्यात ना वाडीतल्या 2 लिंबांच्या झाडांना भरपूर लिंबू आले होते. मग आणले आणि दोन्ही एकत्र केले, दोन्ही झाडांचे लिंबू, आणि त्याच्यानंतर बिल्डिंगमध्ये वाटले, नातेवाईकांमध्ये वाटले आणि काही असे स्टोअर करून ठेवले. तर स्टोरेज कंडिशन कशी असावी, कुठल्याही पदार्थांना आपण फ्रीजमध्ये टिकवतो किंवा बाहेर टिकवतो तर कसे कंटेनर्स हवे, तर मी आज तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवते मला काय अनुभव आलाय. बघा, तुमची खात्री पटली तर. हे महिन्याभरापूर्वी मी ठेवलेले लिंबू होते, तर तिन्ही या कंटेनरमध्ये ठेवलेले होते. 2 काचेचे आणि मधला आहे तो प्लॅस्टिकचा. तर काचेच्या कंटेनरमधले लिंबूना चांगले फ्रेश राहिले. त्याच्यात मी टिश्यू पेपर पण खाली वरती टाकून ठेवलेला, पण मधल्या डब्यात प्लास्टिकच्या डब्यात त्याच्यात पण टिश्यू पेपर दोन्ही साईडला टाकलेला, परंतु मधल्या डब्यातले प्लॅस्टिकच्या डब्यातले लिंबू महिन्याभरात लगेच खराब झाले आणि दुसरे होते ते लिंबू ना तसेच चांगले राहिले. तर ना ह्या काचेच्या कंटेनरमध्ये लिंबू चांगले 2-3 महिने राहतात आणि प्लॅस्टिकमधले लवकर खराब होतात. म्हणजे आपण फरक पाहिलाच का, काचेमध्ये जर आपण साठवलं तर वस्तू चांगल्या राहतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये मी पावसाळ्याच्या आधीची लगबग तयारी कशी केली आहे फटाफट या झटपट, तर ती तुम्हाला आवडली का? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.